Good morning, students. So as we have started partition values, we will revise it quickly what we have completed in last lecture. What is partition values? What is partition? What is partition? Hmm. जे व्हॅल्यू असतात ना वन म्हणजे जे व्हॅल्यू N. दिलेले असतात ते एकत्र करून त्यांना डिवाइड करायचं त्यांचा फॉर्म्युला. ओके. एक फुल ह्यूज क्वांटिटीला आपण एका पार्ट्समध्ये डिवाइड करू त्याला पार्टिशन बोलतात. नाव दॅट रिक्वायर्ड पार्ट हॅज इट्स पर्टिक्युलर व्हॅल्यू. दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड पार्टिशन व्हॅल्यू. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर पार्ट्सचे आपण वेगळे व्हॅल्यूज बघतो त्याला पार्टिशन व्हॅल्यू बोलतात. अँड 3 टाइप्स ऑफ पार्टिशन व्हॅल्यूज आपण शिकणार आहे. कुठले कुठले? क्वार्टाइल्स, डेसाइल्स आणि पर्सेंटाइल्स. ठीक आहे. डेसाइल्स आणि पर्सेंटाइल्स. नोटबुकमध्ये काय लिहिलंय का क्वार्टाइल्स बद्दल, पार्टिशन व्हॅल्यूज बद्दल? नाही लिहिले. मग हे बघ, मी ना पेन्सिलनी बुकमध्ये मार्क करून टाका जे काही आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. सो फर्स्ट फॉर्म्युला आहे ना, इथून पार्टिशन व्हॅल्यूची जी डेफिनेशन आहे, when the observations are arranged in ascending order of their magnitude and further they are divided into हाँ पेज नंबर है बघितलं मी टेक्स्ट बुक मध्ये दाखवते. हाँ येस. हाँ हाँ when the observations are arranged in ascending order of their magnitude and further they are divided into n equal parts. म्हणजे जे काही पार्ट्स मध्ये ते डिवाइड केलेत असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिले अरेंज करायचं, सेकंड डिवाइड करायचं आणि थर्ड द ऑब्झर्वेशन्स विच लाय ॲट अ पार्टिशन पोझिशन्स आर कॉल्ड पार्टिशन व्हॅल्यूज. मग आपण जर का क्वार्टाइल्स मध्ये एक लाईन सेगमेंटला डिवाइड करतो तर त्यांचे पार्टिशन व्हॅल्यूज कोण आहेत? The observation which lie at a partitioning position. मग त्या पोझिशन वरती जिथे तो पार्ट करतोय एका लाईन सेगमेंटला तो कट करतोय ना, त्या पॉइंटला आपण पार्टिशन व्हॅल्यू बोलतोय. म्हणजे Q1, Q2 आणि Q3 असणारे जेव्हा आपण क्वार्टाइल मध्ये बघतोय. ठीक आहे. सो पार्टिशन व्हॅल्यू क्लिअर आहे कसं असणार आहे काय? आता पार्टिशन व्हॅल्यू मध्ये फर्स्ट वी सॉ क्वार्टाइल्सचा फॉर्म्युला काय होता? I into n+1 upon fourth observation will be your first quartile. कारण की I ची व्हॅल्यू आपण 1 घेतोय म्हणून फर्स्ट क्वार्टाइल. 2 घेतली असती तर सेकंड क्वार्टाइल भेटला असता आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. सो क्वार्टाइलची एक्सरसाइज 1.1 आली केली. ठीक आहे. एक्झाम्स चालू आहेत का तुमचे? एक्झाम्समुळं एक्झाम कधी स्टार्ट झाली आहे? आजपासून अजून स्टार्ट झाली नाही आहे. मला स्टार्टिंगलाच डोर ओपनच आहे आपला क्लासरूमचा. ठीक आहे. क्विकली आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आपण क्वार्टाइल्स फॉर रॉ डाटा बघितला. इथं नोटबुकमध्ये आता फर्स्ट आपण हे लिहिणार आहे की पार्टिशन व्हॅल्यूची डेफिनेशन काय आहे. पार्टिशन व्हॅल्यू टॉपिक टाकायचा, डेफिनेशन लिहायची आणि मग त्याच्यात आपण 3 टाइप्स दाखवतोय ते क्वार्टाइल्सचे. ठीक आहे. काय होतं? हां फर्स्ट क्वार्टाइल्सचा हा फॉर्म्युला आहे फॉर द रॉ डाटा. हां हे बघितलं. फॉर रॉ डाटा हा फॉर्म्युला असणार आहे.
हे वालं फर्स्ट फॉर्म्युला हा नोटबुकमध्ये लिहायचा आहे. सेकंड द फॉर्म्युला ऑफ अ क्वार्टाइल्स. कुठला नाही, तो रॉ डाटाच आहे, त्याच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला फॉर ग्रुप्ड डाटा पूर्ण आहे ना चॅप्टरमध्ये आपल्याला पर्सेंटाईल, डेसाईल आणि क्वार्टाइल्स फाइंड आउट करते ना. आताच नोट डाऊन कर, तू परत कधी लिहिणार आहेस. मग आज आज जे शिकवणार आहे ना तिथून नोट डाऊन करायला चालू करू आपण, ठीक आहे. कारण की असं राहून जाईल आणि तुला पण लोड येईल. हे आपल्या लेक्चरमध्ये असं जर पटापट नोट डाऊन केलं असतं का नाही. सो थांब बघू ना आपण, हे यूज करू ना आपण नोट. ठीक आहे. फर्स्ट 2 फॉर्म्युलेज कळले फॉर क्वार्टाइल्स. कुठले 2 आहेत क्वार्टाइल्स? ओके. मग आता आहे ना मी एकदा क्लिअर करते की आहे ना हा आपल्याला लोअर बाउंड्री आय फर्स्ट क्वार्टाइल क्लास काय असणार आहे. H is a class width, हा term. H is a class width of a quartile class, first quartile class. CF काय असणार आहे, less than cumulative frequency of the class just preceding of the first quartile, and N is a total frequency. हे जे काही आहेत आपल्याला एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 3 बुकमध्ये. आता थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड सगळेच झालेत आपले ऑलमोस्ट ह्याच्यातले. त्या दिवशी आपण मी फक्त हे सांगते की व्हॅल्यूज कसे घ्यायचे, आय, एच, एल वगैरे, लोअर बाउंड्री क्लास, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी क्लास. एक मिनिट, कुठल्या एक्झाम्पलमध्ये तो एक्झाम्पल ओपन कर. आता ठीक आहे, मी डिरेक्टली इथे सांगते. हा हे जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल 3 मधला आपला हा चार्ट आहे. ठीक आहे. हाईट, नंबर्स आणि लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाला. मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं फाइंड आउट करतात. हां जो फर्स्ट नंबर असणार आहे, राईट, जो फर्स्ट नंबर इथे असणार आहे आपला इथे, ह्या नंबर पासून ह्या नंबर ॲज इट इज फर्स्ट लिहायचा. मग पेन ठीक आहे. मग आता एकदा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी भेटली, जे काही आपली नंबर ऑफ स्टुडंट्सची टोटल असणार आहे आणि लेस देन फ्रिक्वेन्सीचा जो लास्ट फ्रिक्वेन्सी असणार आहे ते दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. हा 100 अँड हा 100. ठीक आहे. सो हे 100 मॅच झाले. इट मीन्स दॅट आपली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी राईट आहे. आणि एकदा ती राईट आली तर आपण पुढे जे काही व्हॅल्यूज आहेत ग्रुप फ्रिक्वेन्सीसाठी, ग्रुप फ्रिक्वेन्सीसाठी काय फॉर्म्युला आहे आपला, एन एल प्लस एच अपॉन एफ इंटू एन अपॉन 4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा आहे आपला फॉर्म्युला. त्याच्यातले जे व्हॅल्यूज आता मी काय सांगते आहे ॲक्च्युली की एल, एच
जे काही तिथे क्वेश्चन मध्ये आपण क्वार्टाईल ग्रुप डाटासाठी फाइंड आउट करणार आहे तिथे आपण कुठले व्हॅल्यूज घेणार आहे. आता एल तू काय घेणार आहेस, आपल्याला माहिती की लोअर बाउंड्री ऑफ द फर्स्ट क्वार्टाईल्स क्लास आहे. मग म्हणजे काय, आता ह्या डाटामध्ये एल कुठला असणार आहे तुझा. येस 5. आता आहे ना हा डाटा आपल्याला हे नाही आहे, मिक्स्ड डाटा नाही आहे, सो वी कॅनॉट फाइंड इट इन टू दिस. बट स्टील आता सपोज ही तर 5 मी ते दाखवते बघ, हा जो आहे टर्म 5.1 ठीक आहे. ह्या 5.1 ला आता डाटा जर का अशी असती 4 to 5, 5 to 6, 6 to 7, 7 to 8 and 9 to 10. मग आता जेव्हा आपल्याला क्वार्टाईल्स इथे आपण Q1 आता n आपल्याला भेटला इथे 100 आहे राईट. मग 100 भेटल्यानंतर जेव्हा फॉर्म्युला मध्ये आपण घालणार फर्स्ट क्वार्टाईल फाइंड आउट करण्यासाठी, मग आता फर्स्ट क्वार्टाईल आपल्याला भेटलाय क्वेश्चन मध्ये हे बघिते 5.25 राईट. मग आपला फर्स्ट क्वार्टाईल आहे. मग ह्या क्वार्टाईल मध्ये हा क्वार्टाईल कुठे लाय करतो ह्या फ्रिक्वेन्सीज मध्ये आपल्याला चेक करायचं आहे आणि तिथे आपला ती फ्रिक्वेन्सी असणार आहे आपली फर्स्ट क्वार्टाईलची ऑब्झर्वेशन. सो हिते 5.1 आहे राईट. ह्या 5.1 आता जर का हिते आपण आहे ना सिम्पली रॉ डाटाचा फॉर्म्युला यूज केला n+1/4 राईट. चेक कर बुकमध्ये ओपन कर आणि व्हॅल्यूज. हां मी हिते दो आपण लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड केलाय तरी पण आपण रॉ डाटा यूज केलाय, ग्रुप डाटाचं इन्फॉर्मेशन फॉर्म्युला नाही यूज केला का, कारण की जे आपली हाईट इन इंचेस आहे जी ही इन्फॉर्मेशन डाटा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली आहे ना ती क्वेश्चन ग्रुप डाटाची नाही. ग्रुप डाटा म्हणजे काय, जर का आपले 16 स्टुडंट्स आहेत, आउट ऑफ 16 स्टुडंट्स 1 to 5 गॉट 20 मार्क्स, 5 to 9 गॉट 10 मार्क्स, 10 to 11 गॉट 100 मार्क्स. असं हे जे फ्रिक्वेन्सी जे आपली आहे 1 to 5, 6 to 7 जेव्हा अशी फ्रिक्वेन्सी असते तेव्हा आपण ग्रुप डाटा यूज करतो. मग आता हिते जर का 5.1च्या ऐवजी 5.1 to 6.1 असतं ठीक आहे. ही जर का फ्रिक्वेन्सी असते मग त्याच्यातली 5.1 काय असणार आहे आपली लोअर फ्रिक्वेन्सी असणार आहे ठीक आहे. हे बघ काय बघत होतो आपण, जेव्हा आता जर का आपला जो फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण म्हणतोय त्या चार्टमध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची जी फ्रिक्वेन्सी आहे 2 to 5, 5 to 10, 10 to 22 and 22 to 30 ठीक आहे. ह्या फ्रिक्वेन्सीजमध्ये जर का आपली हायेस्ट फ्रिक्वेन्सी आपला क्वार्टाईल 1 लाईज बिटवीन 5 to 10 ओके. इथे Q1 आपला लाई करतोय. मी हे बघ तुला काय सांगते सी इथे यू आर आस्किंग मी की हे 41 कसं काय चूज केलं Q1 ना Q3 5.3 कसं काय चूज केलं का
सी Q3 कुठे फाइंड केलाय त्यांनी? हा आपला Q3 आहे, राईट? नाही, थर्ड एक्झाम्पलचा Q3 इथं असणार. Q1 Q2 हां. आता Q3 is value for third observation, that is 75.75th observation. 75.75th observation lies where? आता इथे हा जो 80 आहे ना, 66 to 80 च्या बिटवीन मध्ये 75 येतो, राईट? आणि इथे तर फक्त 66 पर्यंतच नंबर असणार आहेत आणि ह्याच्या अबाव सगळे नंबर्स Q3 इथे असणार आहेत. सो ह्याची लोअर पॉईंट असणार आहे हे 5.3. ठीक आहे. सो आता समजलंय ना की आपण काय करणार आहे ॲक्च्युली, की जर का आपल्याला अशी फ्रिक्वेन्सी दिली असणार आहे नॉर्मली, तर त्याच्यात आपल्याला हे तर फाइंड आउट करता येईलच की Q1 काय आहे, Q2 काय आहे आणि Q3 काय आहे, ते कुठल्या फ्रिक्वेन्सीजमध्ये लाय करतात हे येईल आपल्याला फाइंड आउट करता अकॉर्डिंग टू फॉर्म्युलाज. मग त्याच्यानंतर ना आता सांगितलं त्यांनी लोअर क्लास बाउंड्री फाइंड आउट करायची. लोअर क्लास बाउंड्री कुठे लाय करती? सपोज आता आपला आहे इथे इथे बघ, ही जी 5 to 10 जी क्लास आहे त्याच्यात मध्ये आपल्याला आपला Q1 लाय करतो. आता Q1 जर का 5 to 10 फ्रिक्वेन्सी मध्ये आहे तर आपला लोअर क्लास, हा मग लोअर क्लास बाउंड्री काय असणार आहे? मग 5 असणार आहे लोअर क्लास बाउंड्री. ठीक आहे. हा असणार आहे आपला लोअर क्लास बाउंड्री, दॅट इज 5. मग आता 5 लोअर क्लास बाउंड्री, मग एल आपल्याला माहिती आहे. हाईट काय असणार आहे? जेव्हा आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण बघतो किंवा कुठली पण जी त्यांनी इन्फॉर्मेशन दिली असणार आहे डाटा, ती इक्वल नंबर्सनीच इन्क्रीज होत असते एक पर्टिक्युलर हाईटनी. हां, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25, त्यांच्या दोघांचा डिफरन्स इक्वल असतो, ती असते आपली हाईट. थांब मी ते बुकमध्ये दाखवते. सी आता आहे ना आपल्या हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात जी ही एच आहे क्लास विड्थ, क्लास विड्थ जे काय असणार आहे ते आपली असणार आहे एच, आणि सी एफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास जस्ट प्रिसिडिंग फर्स्ट क्वार्टाईल क्लास. आता मी जस्ट हे एक्सप्लेन करते आत्ता की जे काही आपला ग्रुप डाटाचा फॉर्म्युला आहे त्याच्यातले जे काही व्हॅल्यूज आहेत एल, एच, सी एफ, ते सगळे व्हॅल्यूज आपण डाटामधून कुठले घेणार आहे. एल कळला आपल्याला लोअर क्लास बाउंड्री, Q1, Q2, Q3 कुठला घेणार आहे कळला. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वी आर गोइंग टू टेक लेस प्रिसिडिंग नंबर जो असणार आहे ना आपला तो. एक मिनिट थांब, मी इथे लगेच दाखवते तुला. हे बघ, ही जी फ्रिक्वेन्सी डाटा आहे आपली एक्झाम्पल नंबर 5 मध्ये, एक्झाम्पल नंबर 5 मध्ये इथं आपला Q1 आहे 8. हा डाटा मधला Q1 असणार आहे आपला. ठीक आहे. सी दिस डाटा इज युअर Q1. मग Q1 चा जो नेक्स्ट टर्म असणार आहे ती असणार आहे आपली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तेच की कसं मीडियन हे फाईंड करायचं. बरोबर, ते आपल्याला होल नंबर मध्ये आणण्यासाठी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, हो हे बघ ना,
एकदा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय घेणार आहे आपण, इज द व्हॅल्यू cumulative frequency is less than cumulative frequency of the class just preceding first quartile class. फर्स्ट क्वार्टाईल क्लासच्या प्रेसिडिंग म्हणजे आधीचा टर्म. आता जो काही सेकंड टर्म असणार त्याच्यासाठी फर्स्ट क्वार्टाईलचा फर्स्ट टर्म. ठीक आहे, डन. आणि एन जो असणार आहे आपला टोटल फ्रिक्वेन्सी असणार आहे. सो हे झाले आपले ग्रुप डाटाची इन्फॉर्मेशन कशी आपण नोट डाऊन करणार आहे. मी एकदा तिथे सॉल्व करताना सांगते मी परत. सो 1.1 तो वी आर डन. अँड आपण आता न्यू टॉपिक बघू, दॅट इज डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स. एक सगळ्यात इझी. आता डेसाइल्स टू पर्सेंटाइल्स लिहिताना आपण नोट डाऊन करू पटपट. ठीक आहे, नोटबुक ओपन कर आणि डिरेक्टली टॉपिक टाकी डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स. डेसाइल्स फक्त टाकले तरी चालेल. मग आता पण नाही ना लिहिलंस तू, मग सगळंच बाकी राहील. हे कधी आहे, एक्झाम्स कधी संपणार आहे? सॅटर्डेला. आज थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे 3च दिवस एक्झाम आहेत. ओके, लिहिल ना मग तू. ऑनलाईन स्टुडंट्स ऑल्सो प्लीज नोट डाऊन वॉट एव्हर वी आर मार्किंग. ठीक आहे, मग मार्कच करतो आता पण. डेसाइल्स टॉपिक लिहायचा सेपरेट आणि पर्सेंटाइल्स पण सेपरेट. पण मी नेक्स्ट थर्सडेला चेक करणार नोटबुक, सगळं मला रिटर्न पाहिजे काय. ठीक आहे. सॉल्व एक्झाम्पल मधले ना सी आपली एक्सरसाइज एकदा सॉल्व केली ना सगळं रिलेटेडच असणार आहे. जस्ट एकदा सॉल्व एक्झाम्पल कशासाठी की हे आता क्वेश्चन कुठल्या एक्सरसाइजमध्ये अडला तर लगेच हा इथे एकदा सॉल्व केला होता तशाच रिलेटेड आहे, मग लगेच रेफर करण्यासाठी सॉल्व एक्झाम्पल आहे. मग आपण सॉल्व एक्झाम्पलमध्ये कुठले कुठले लिहिणार आहेत, किती आहेत टोटल? 6 आहेत ना. बस 6 एक्झाम्पल्स मधले पण जे काही सिमिलर आहेत, फर्स्ट आणि सेकंड सिमिलर आहे बहुतेक. सो त्याच्यातला फक्त सेकंड नंबर करायचा, बिकॉज सेकंड थोडा डिफिकल्ट आहे. थर्ड ऑब्झर्वेशन दे 0.25 इंटू व्हॅल्यू ऑफ अ फोर्थ ऑब्झर्वेशन मायनस थर्ड ऑब्झर्वेशन, तसं टाईप ऑफ. सो एक्झाम्पल नंबर 2 नोटबुकमध्ये करायचं आहे, 3 नोटबुकमध्ये करायचं आहे. 5th जे काही टेक्स्टबुकमध्ये ते एम्प्टी स्क्वेअर्स दिलेत ना पेज नंबर 5 वरती बघ, हे काय एम्प्टी बॉक्सेस आहेत ते बुकमध्ये फिल करा. ओके, इझी आहे. कसं करणार, एकदा बिलो 65 जे दिली आहे त्यांनी टर्म, राईट, बिलो 65, मग इथे काय काय येणार, ही जी फ्रिक्वेन्सी दिली आहे ना त्यांनी स्पीड इन आवर्स, हा जो बॉक्स आहे हा बॉक्स, सर्व बॉक्सेस मधले आपण एक फर्स्ट कॉलम बघतोय पहिले तर, हा फर्स्ट कॉलम स्पीड इन किलोमीटर्स पर आवर. तेच ना पेज, मी आता जस्ट तुम्हाला आता एक्झाम्पल 5 झाला की आपला की त्याच्यातले, हा मी ह्याच्यातले हे म्हणते की पेज नंबर 5 वरचा जो टॉपचा हा टेबल आहे 4th क्वेश्चनचा, मग त्याच्यामध्ये बेसिकली हे जे काही बॉक्सेस आहेत ते 70 to 75, 75 to 80, 80 to 85. ठीक आहे, इझी आहे. मग पुढे नंबर ऑफ कार्स जे आहेत ते टोटल नंबर ऑफ कार्स आहेत 19. किती असणार आहे, विल 34 minus 44, 10. जी काही नंबर्स असतील
त्यांनी लेस देन फ्रिक्वेन्सी दिली, त्याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ कार्स काढता येतील. ठीक आहे, मग किती आवाज येतो चेअरचा. डन. सो हे टेक्स्टबुक मधलं पण टेक्स्टबुक कंप्लीट करा, म्हणजे प्रॅक्टिससाठी आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 5 ग्रुप डाटाचा कंप्लीट फॉर्म्युला आहे. सो फोर्थ क्वेश्चन पण ग्रुप डाटाचाच आहे. सो सॉल्व करा, एकच क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची प्रॅक्टिस होईल म्हणून दिली आहे. 2 क्वेश्चन्स रॉ डाटाचे, 2 क्वेश्चन्स ग्रुप डाटाचे. सो सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ नोटबुकमध्ये करा. अँड 6th क्वेश्चन चेक कर की काय काय केलं आहे. प्रॅक्टिस करायची असेल तर 6th पण नोटबुकमध्ये करू शकता. 1.1 तर आपण त्या दिवशी डिस्कस केलं आहे. सो आता वी आर कमिंग टू डेसाइल्स. डेसाइल्स म्हणजे काय ऐकलंय का हे कधी लहान 10th मध्ये वगैरे? हां, ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता डेसाइल्स काय असणार आहे आपला? डेसाइल्स जे काही एंटायर ग्रुप आहे ना आपला, तो 10 पीपल्सचा असणार आहे. म्हणजे 10 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले जी व्हॅल्यूज असणार त्याला आपण डेसाइल्स बोलतो. जी काही सांगते मी तुला. सी, डेसाइल्स आर व्हॅल्यूज विच डिवाइड द ऑब्झर्वेशन्स इन 10 इक्वल पार्ट्स व्हेन अरेंज्ड इन असेंडिंग. पहिले बेसिक ना डेसाइल्स, क्वार्टाइल्स, पर्सेंटाइल्स काढताना फर्स्ट स्टेप काय असणार आहे? अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर. मग एकदा त्यांना अरेंज केल्यानंतर न सेकंड स्टेप असणार आहे आपला फॉर्म्युला. किती टोटल n आहेत ना, नंबर ऑफ स्टुडंट्स असेल, नंबर ऑफ डाटा जे आहेत तो n फाइंड आउट करायचा, फॉर्म्युलामध्ये घालायचा, क्वार्टाइल्स काढायचे. क्वार्टाइल्स काढल्यानंतर ऑब्झर्वेशन कुठला आहे ते बघायचं. जसं डेसाइल काढायचा n ऑब्झर्वेशन नंतर, मग तो फॉर्म्युला कुठला आहे तो काढायचा. मग त्याच्यानंतरनं जो काही डेसाइल्समध्ये काय, एनी व्हॅल्यू विच इज डिवाइडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स इज कॉल्ड डेसाइल्स. ठीक आहे, समजलं डेसाइल्स म्हणजे काय? डेसाइल्स आर द व्हॅल्यूज विच डिवाइड द ऑब्झर्वेशन्स इन 10 इक्वल पार्ट्स. ओके, मार्क ना हे इझिली मार्क होते. हाऊ कॅन आय डिलीट दिस आउट? ठीक आहे. बोर होतंय का? काय करायचंय तुला? मी येऊन शिकवतो का? ठीक आहे. डेसाइल्सचा जो कन्सेप्ट होता, अँड डेसाइल आपण डिनोट करणार आहे D1, D2 अँड D9. ठीक आहे, नोट्समध्ये डेसाइलचा फॉर्म्युला काय असणार आहे? एक मिनिट. हा आहे आपला डेसाइलचा फॉर्म्युला. ओके, काय आहे तो? I इंटू n+1/4. इथे चेंज काय केलं आपण आधीच्या फॉर्म्युलापेक्षा नंतरच्या फॉर्म्युलापेक्षा? डिवाइड बाय 10 केलं. आता सी, ही तर मी आहे ना, आपण डिफरन्स बघू सगळ्या फॉर्म्युलांचा. सपोज आता क्वार्टाइल फाइंड आउट करताना आपण काय घेत होतो की I इंटू n+1/4, राइट? Q1 इज इक्वल टू I इंटू n+4 होता आपला n+1/4.
विल बी फॉर क्वार्टाइल्स. सो आणि आता डेसाइल फाइंड आउट करताना डी नी फर्स्ट तो डिनोट कशाने होणार आहे? D1. इरेजर कुठे आहे? आय थॉट इट इज अ मार्कर. ठीक आहे, डन. येस. सो D1, D2 will be your deciles. मग आता D1, D2 is your deciles. So find out करताना D1 find out करायचं आता तुला deciles. So what will be your formula? I into n plus 1 upon 10 will be your deciles for raw data. सिंपल आहे. तिन्ही फॉर्म्युलाज खूप सिंपल आहे. अजून एक फॉर्म्युला असणार आहे, तो म्हणजे ग्रुप डाटा. सी हिअर द फॉर्म्युला ऑफ अ deciles फॉर अ ग्रुप्ड डाटा. ओके, ग्रुप डाटा काय असणार आहे? सी. हा असणार आहे आपला ग्रुप डाटा. हे दोन्ही फॉर्म्युलाज नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. हा फॉर्म्युलाच आहे. तुझी न्यू बुक आहे ना, न्यू व्हर्जनची? तिथे चेक कर फॉर्म्युला काय. ओके, ठीक आहे, मग करेक्ट आहे. ठीक आहे. फॉलो पर्सेंटेज ग्रुप डाटा. बट मला वाटलं होतं तिथं 10च यायला पाहिजे. ठीक आहे, मी व्हेरीफाय करून सांगते. सो हे दोन फॉर्म्युला झाले डेसाइल्सचे. ग्रुप डाटा. पर्सेंटाइल्स, न्यू कन्सेप्ट. पर्सेंटाइलमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही नोटबुकमध्ये? इज पर्सेंटाइल्स म्हणजे काय असणार? जी काही आपली पर्सेंटाइलमध्ये फक्त दोन्ही डेसाइल्समध्ये 2 फॉर्म्युलाज लिहायचे आणि ती डेफिनेशन. फोर्थ आहे पर्सेंटाइल्स. पर्सेंटाइल्समध्ये percentiles are the values which divide observations in 100 equal parts. मग ती असणार आहे आपली percentiles, and when they are arranged in ascending order of a magnitude, ग्रुप डाटासाठी, राईट? हा, मी तेच म्हटलं ना तुला आत्ता की जे काही I/n/100 आहे. हां, का 99 असणार? बिकॉज हां, मग 99 पार्ट्स केल्यावरती 100 पार्ट्स होतात. 3 पार्ट्स केल्यावरती 4 पार्ट्स होतात. क्वार्टाइल्समध्ये आपण बघितलं तसंच एक रिड्यूस होणार, तसं म्हणून 99. ठीक आहे, पर्सेंटाइल्स क्लिअर झालं. पर्सेंटाइल्समध्ये काय असणार आहे? वी आर डिवायडिंग डाटा इंटू 100 इक्वल पार्ट्स. मग ते झाले आपले पर्सेंटाइल्स. अँड पर्सेंटाइल्समध्ये आपल्याला हा आहे आपला फॉर्म्युला, दॅट इज फॉर्म्युला फॉर द पर्सेंटाइल्स ऑफ अ रॉ डाटा. रॉ डाटासाठी काय? म्हणजे जेव्हा सिंगल इन्फॉर्मेशन असेल, ग्रुप डाटाची इन्फॉर्मेशन नसणार आहे, त्याला म्हणतात रॉ डाटा. की फक्त पर्टिक्युलर एका स्टुडंट्सची किंवा एका टीचर्सची, एका कॉलेजेसची, स्कूल्सची फक्त एक ब्रँड नेम्स दिले असतील तेव्हा आपण रॉ डाटा यूज करणार आहे. आणि जेव्हा रॉ डाटा यूज करतो ना तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे पर्सेंटाइल्सचा. I/n+1/100. ठीक आहे. सो आता मला तू सांग, डेसाइल झाला, पर्सेंटाइल
100 ना, पर्सेंटाईल बघतोय, सो 100 असणार. सो हे झाले आपले फॉर्म्युलाज. चलो आता ग्रुप डाटाचा जो फॉर्म्युला दिलाय त्यांनी कशाचा, फॉर डेसाइल अँड पर्सेंटाईल इट इज सेम. ओके, मग आता ह्याच्यात काय दिलं त्यांनी की हा आहे आपला P1 चा फॉर्म्युला. ठीक आहे, हा आहे आपला फॉर्म्युला फॉर द ग्रुप डाटा. मग ग्रुप डाटामध्ये एल आपला काय असणार आहे, लोअर बाउंड्री ऑफ द फर्स्ट पर्सेंटाईल. मग आता जे काही आपण पर्सेंटाईल काढणार आहे, कुठल्या पर्सेंटाईल्स जेव्हा काढतो आपण तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. विच वन? लो बाउंड्री काय असणार आहे, सपोज हां जिथे वेअर द पर्सेंटाईल लाईज बिटवीन विच क्लास, हां मग त्या क्लासची लोअर बाउंड्री असणार आहे आपला एल. हाईट काय असणार आहे, जी काही डिफरन्स असणार आहे. आणि एफ काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हां नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी त्याला घेतात जी काही आपला Q1 असतो, हा Q2 क्लास फ्रिक्वेन्सी रे. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी कुणाची घेणार, एन. आपण एक ना क्वेश्चन सॉल्व करू. फ्रिक्वेन्सी ऑफ, ठीक आहे. मग जी काही फ्रिक्वेन्सी असणार आहे त्या डाटाची Q1 सॉरी पर्सेंटाईलचा जो काही आपला क्लास असणार आहे त्या क्लासची जी काही इन्फॉर्मेशन असेल तेव्हा आपण त्याची फ्रिक्वेन्सी घेणार. एन तर आपले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा जे काही डाटा इन्फॉर्मेशन असेल त्याची टोटल असणार आहे तेव्हा ती असणार आहे एन. अँड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन द क्लास विच वी आर गोइंग टू टेक फॉर पर्सेंटाईल्स. ठीक आहे, सॉल्व करताना येईल आपल्याला. सो पर्सेंटाइल्स ठीक है, रिलेशंस अमॉन्ग. सॉल्व्ड एक्झाम्पल बघू आपण. हॅलो, हां नाही मी आता क्लासवरती आहे. दीदीचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो हो ठीक आहे चालेल. आणि शक्यतो तुम्ही चावी वगैरे दीदीकडे म्हणजे काही लागलंच तर परत तुम्हाला असे. बरं ठीक आहे चालेल. सो सॉल्व्ड एक्झाम्पल मधला फास्ट 9th वन. हॅलो काय 9th वन नाही, सॉल्व्ड एक्झाम्पल मधला 9 पेज नंबर वरचा फर्स्ट वन. ठीक आहे, एकदा क्लीन माइंड मध्ये आपण खूप एक्झॅगरेट ती रिव्ह्यू काय ते फक्त बोलून बोलून कन्सेप्ट करतोय म्हणून अरेंज करणार. सेकंड थर्ड डेसाइल आयच्या ऐवजी 3 टाकणार. ठीक आहे. सो deciles calculate the third deciles and 70th percentile for the following data. मग जेव्हा त्यांनी डेसाइल सांगितलं तो डेसाइलचा फॉर्म्युला काय असणार आहे, I into n+1/10. ठीक आहे, 70th percentileचा असणार आहे I into n+1/4.
एन ची व्हॅल्यू आपण काउंट करायची 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघ बरं एन घेतलंय का त्यांनी? 10 घेतलंय. ठीक आहे त्यांनी. मग इथे मी काय सांगत होते की 70th पर्सेंटाईल फाइंड आउट करताना फॉर्म्युला मी यूज करते n+1/4. 4 डेसाइल. येस. हा मग मी हेच म्हणत होते की आय वॉज चेकिंग किती ड्रीमिंग आहे मध्ये आहे. हा लक्ष आहे का नाही. सो ठीक आहे, कळलं पर्सेंटाईल कसं काढणार आणि विच पर्सेंटाईल 70th पर्सेंटाईल काढायचं आहे. मग आयची व्हॅल्यू आपण 70 घालणार. सी हिअर आपण फर्स्ट एक्झाम्पल करतोय. डेसाइल, थर्ड डेसाइल अँड 70th पर्सेंटाईल फॉर द डाटा. मग इझी सॉल्व करायचे काय तर 3.3 आहे की ते जर का D3 जी काही डेसाइलची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे ती आपल्याला भेटणार आहे 3.3 ऑब्झर्वेशन. सो जेव्हा पॉइंटमध्ये येणार आहे तेव्हा आपण काय करणार आहे मनीष? सी जर 3.3 आलाय म्हटल्यावरती पहिले आपण त्यांना सेपरेट करणार आहे 2 टर्म्समध्ये. थर्ड ऑब्झर्वेशन प्लस 0.3 ऑब्झर्वेशन. जेव्हा थर्ड ऑब्झर्वेशनला ॲड आपण करतो तेव्हा थर्ड ऑब्झर्वेशन जे आहे फोर्थ ऑब्झर्वेशन व्हॅल्यू ऑफ द फोर्थ ऑब्झर्वेशन मायनस थर्ड ऑब्झर्वेशन करायचा आणि इंटू 0.3 जे काही पॉईंट असणार आहे त्याच्यानी मल्टिप्लाय करणार आहे. सो 3.3 ऑब्झर्वेशन आल्यावरती काय केलं थर्ड ऑब्झर्वेशन सेपरेट प्लस 0.3 इंटू फोर्थ ऑब्झर्वेशन मायनस थर्ड. जे काही टर्म दिला ना तिथं त्यांनी दिलं 3.3. मग 3.3 दिल्यावरती त्याच्यापेक्षा मोठा कुठला असणार आहे फोर्थ ऑब्झर्वेशन. सो मग फोर्थ ऑब्झर्वेशन मधून थर्ड ऑब्झर्वेशन मायनस करणार कारण की थर्ड पेक्षा फोर्थ ऑब्झर्वेशन मोठा असणार आहे. आपण डाटा कसा अरेंज केलाय कसा हॅलो हा कसा अरेंज केलाय असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर ना म्हणून तो फोर्थ टर्म मोठा असणार आहे आपला थर्ड पेक्षा. ठीक आहे इझी आहे. एक्झाम्पल 1 होमवर्क फाइंड D4 D55 फॉर द फॉलोइंग डाटा. इझी इझी खरंच इझी असेल तर सांगा डाऊट असेल तरी पण विचारू शकता. सो नेक्स्ट टॉपिक तर लगेच आपलं ग्राफिकल लोकेशन अँड द पार्टिशन आहे. अँड हो सो सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला 7 एक्झाम्पल्स आहेत डेसाइल पर्सेंटाईलसाठी. फोर्थ पण खूप इझी आहे. चेक केलं का उगीच काय करायचंय म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये बघ फोर्थ क्वेश्चन मध्ये हम्म 30 + 45 45 7 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऍड करून मग टेबल एकदा आला त्याच्यानंतर काय करणार आहे काय काढायला लावलंय 75th 75 पहिले तर आपण आहे ना सिंपल 75th ऑब्झर्वेशन काढला मग त्याच्यानंतर ना त्याची व्हॅल्यू ऑफ काय येणार आहे 131.25th ऑब्झर्वेशन NI
60 सी त्यांनी हे जे P75 दिलंय ना इथे बुकमध्ये 75 कसं काय गेलं म्हणतोयस ना. आपला फॉर्म्युला काय पर्सेंटाइल फॉर द ग्रुप डाटा जे काय आहे ना तिथे ग्रुप डाटामध्ये आपला फॉर्म्युला असणार आहे L+H/F इंटू I इंटू N/100 जे आपण बघितलं होतं. मग I इंटू N/100 जो फॉर्म्युला आहे ना इथे बघ त्या फॉर्म्युल्याची त्यांनी व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे फर्स्ट थिंग. हां म्हणजे इझी फॉर सबस्टिट्यूशन. सी एकदा मी इथे दाखवते. ठीक आहे थांब फॉर्म्युलाच बघू आपण. कुठे आहे तो फॉर्म्युला? पेज नंबर 11 30 plus 4 हा जो फॉर्म्युला आहे आपल्या ग्रुप डाटाचा हा आहे टोटल फ्रिक्वेन्सी एक मिनिट ह्याचं बटन कुठे आहे? चार्जिंग लॅपटॉप झालाच असता तर बॅटरी लो. ठीक आहे. सो ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला एक हा लास्ट फॉर्म्युला बघू. मी एक सॉल्ड एक्झाम्पल्स सांगते तेवढेच कर. डेसाइल्सचा जो हा काही फॉर्म्युला आहे डेसाइलचा फॉर्म्युला फॉर द ग्रुप डाटा अँड पर्सेंटाइलचा फॉर द ग्रुप डाटा इज बोथ सेम. सो ग्रुप डाटाचा फॉर्म्युला काय L दॅट इज लोअर बाउंड्री प्लस क्लास विड्थ अपॉन फ्रिक्वेन्सी इंटू I इंटू N/100 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग I इंटू N/100 इथं मल्टिप्लिकेशन पण आहे डिव्हिजन पण आहे. सो ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला हे सेपरेट सॉल्व करून दिलं आहे. मग एकदा जर का हे सेपरेट सॉल्व केलं इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची एचची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि सेपरेटली हां राईट. मग तसं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. माझा पेन आता चेंज झालेला आहे. आय कॅनॉट वर्क. ठीक है. सो फोर्थ एक्झाम्पल फिफ्थ 1.2 मधले जे काही 7 सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत चेक करून यायचे कसे काय सॉल्व केलेत. 8 आहेत 8 सॉल्ड एक्झाम्पल. मग एक्सरसाइज 1.2 मध्ये कॅल्क्युलेट डेसाइल्स पर्सेंटाइज फॉर द फॉलोइंग डाटा दिला त्यांनी. सी इथे सॉल्ड एक्झाम्पल 8 आहेत. 8च्या 8 सगळे जेवढे फॉर्म्युलेज आपण केले त्याच्यावरतीच आहेत. तरी क्लासरूम मी ना ह्याच्यावरती तुला सांगते एखादं एक्झाम्पल सॉल्व करून. उद्याचं सेशन आपण तिथे घेऊयात फक्त सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करायला वगैरे इफ पॉसिबल. 8 एक्झाम्पल्स नंतर 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय कॅल्क्युलेट डेसाइल्स पर्सेंटाइल्स फॉर द फॉलोइंग डाटा. करू शकतो. द डेली वेजेस ऑफ द 15 लेबर्स आर ॲज फॉलोज. D8 and D90 फाइंड आउट करायचं. P90 डेसाइल्स पर्सेंटाइल फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 2 आला. क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन
क्वेश्चन नंबर 4 काय आहे आपला? फ्रॉम द फॉलोइंग डाटा कॅल्क्युलेट द रेंट ऑफ द 15th, 65th and 91st हाऊस. ग्रुप डाटा. ठीक आहे. 4th, 5th, 6th, 7th, 7च आहेत. 10 आहेत. 10th, 9th आणि 8th तसं इझी आहे. चेक करावाच लागणार आहे तुला घरी बसून. संडे नेक्स्ट थर्सडे पर्यंतचा हा होमवर्क आहे. 1.1, 1.2 कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे. अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण उद्या बघू. ठीक आहे. एनी डाऊट? काय? ठीक आहे. चलो बाय बाय ऑनलाईन स्टुडंट्स अँड ऑफलाईन स्टुडंट्स.